आत्ता आमची आहे ना, आज माझी नाईट शिफ्ट आहे आणि मी मस्तपैकी ह्यांना खाण्यासाठी ना बिर्याणी वगैरे घेऊन आलो. एक 2 बिर्याणी आणल्या, म्हणलं मी खाईन आणि हे पण खाईन. तर आमच्या इथं प्रॉब्लेम चालू आहे, ह्या ठिकाणी ना पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, लय प्रॉब्लेम चालू आहे. इथंच नाही तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम चालू आहे. तर हिचं असं म्हणणं आहे की पाण्याची टाकीचा सोय कर. तिकडून ते घरमालक म्हणतात की पाण्याची टाकीचं आता तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं आहे, पण आता जर टँकर बोलवायचं म्हणलं तर पाण्याची टाकी लागणार मोठी. तर आता ते खोली मालक बोलतात पाण्याची टाकीचं काहीतरी हे करा. तर आता हिला मी म्हटलं की भाई जेवढं आहे आपल्याकडे तेवढं ठीक आहे, आणि बघतोय टाकी वगैरे नाही का, एखादी जुनी पाणी टाकी भेटत असेल तर बघतोय, पण होत नाही ॲडजस्ट. आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 1000 लिटरची टाकी जर घ्यायचं म्हणलं ना 4400 रुपये. मी आत्ताच किंमत काढून आलो. कमीत कमी 4400 4000 रुपयापर्यंत टाकी येते, आणि 4000 रुपये यार लय मोठी रक्कम आहे यार. 1000 लिटरची टाकी, आणि टँकर असतो 5000 लिटरचा, 6000 लिटर, 7000 लिटर असे मोठे मोठे टँकर असतात. छोटा टँकर येत नाही, जास्तीत जास्त 5000 लिटर येतो. मग आता मला सांगा 5000 लिटरची किंवा त्यापेक्षा अजून थोडी छोटी कसं काय टाकी आणू यार? एवढे मोठे पैसे कुठून आणायचे यार? माझा पेमेंट आहे एवढंसं 20-22 हजार रुपये पेमेंट माझं. त्याच्यामध्ये काय होतं यार? हिला ना समजतच नाही मी घर कसं चालवतोय. यांना नुसतं एकदम आईस पाईस पाहिजे. अरे या ज्या टायमिंगला मी देणं कमी करीन ना, माझ्याकडे येणारच नाही, मी मरण त्या टायमिंगला 2-3 महिने कशी तातांबळ होईल, त्या टायमिंगला कळेन की मी काय करून आणून देत होतो. भांडणं केली माझ्यावर मारण्याची, माझ्या हाताला पण लागलं, मी पण धरली तिला, केसाला बिसाला धरली. आता करू काय मी? जेवता बिर्याणी खाता मी 17 वेळेस बोललो ये मला बिर्याणी खाल, सोबत ये, नाही आली, बडबड करते. मी तिला लय वेळेस सांगितलं की जेवताना माझ्याबरोबर बडबड करू नको. मला जेवताना बडबड करायची नसती यार. तुम्ही जेवताना बडबड केल्यानंतर माणसाला काय यार, बाहेरून आलाय माणूस, झोपायचं त्याला, आज नाईट शिफ्ट आहे आणि तुम्ही बडबड करताय, काय कामाचं यार हे? तुम्ही जेवताना बडबड करता. मी लय वेळ सांगितलं मला जेवताना बडबड करू नको, आणि चिडचिड. पाणी नाही घरामध्ये, इथं पाणी नाही. अरे मी म्हणलं तू कशाला आणली यार इथे? मग तुला जर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम होता, बारक्या एवढ्या पुरी पार उन्हामध्ये एवढ्या लाल झाल्या, ते कूलर आणला आता. एवढा कूलर आणलाय, थोडंसं बरं वाटते. मग आता पाण्याचा प्रॉब्लेम, पाणी नाही आहे तर कुणाला बरं वाटणार यार? कुणालाच नाही बरं वाटणार. तिला म्हणलं यार आम्हाला पण बरं वाटत नाही, तुला पण बरं वाटत, जरा शांत राहा, काहीतरी करू ॲडजस्ट, पाण्याचं करू. मी घरमालकाला म्हणलं मी पैसे देतो बाबा, काय असेल ते तुम्ही टँकर पाठवा. पण आता सोर्स नाही आहे, तर सोर्स तयार करायला लगेच होईल का यार? लगेच कसं काय द्यायचं यार? कसं काय समजत नाही यार ह्यांना? आणि आता भांडणं केलं तर माझ्याबरोबर, म्हणजे मला चिडवून द्यायची कामं करतात, आणि चिडवून दिलं की मग माझं काही ना काही होतं, आणि मग मी काही ना काही कांड करतो. मग नंतर हे तिने पण धरलं मला, मी पण धरलं तिला, आमच्या दोघांची झाली काचाटून भांडणं. गेली ती निघून, म्हणली तू 2 पोरींना सांभाळ. मी पण म्हणला सांभाळतो मी, काय हरकत नाही. गेली तिकडे निघून. कुठे गेली काय? मी तिकडे गेलो, गाडीवरती 2 व्हीलरवरती जाऊन बघून आलो, तर तिकडे बसली तिकडे एका प्लॉटिंगमध्ये. काय यार, काही फायदाच नाही यार. तुम्ही रूट कॉज ॲनालिसिस करा ना यार. पगार किती येतो, किती पैसे खर्च करायचे, किती पैसे कसं घर चालवायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना यार. तुम्ही का नाही करत यार विचार? मी कसा काय करू यार? मी लय वैतागलो यार. मी सांगतो यार, उन्हाळ्यामध्ये यार पाण्याचे प्रॉब्लेम असतात. थोडं दमादमाने पाणी जपून पण वापरतोय पाणी यार, पण पाणी संपते, करणार काय? ते आईवडिलांपाशी येते परत. एवढे दिवस ही खडा राहिले आणि त्याचे पैसे कुठे गेले नाही. तर अरे भाई, गाडीला 10,000 रुपये खर्च आला यार. तुझ्याकडनंच 5000 रुपये घेऊन गेलेत आणि गाडी नीट केलेली आहे, समजत नाही का तुम्हाला? काही डोक्यात बटाटे असल्यासारखी करते माझी बायको ना, मूर्खासारखी करते. 4 दिवस शांत पण शाण्यासारखी वागत येईन, 5व्या दिवशी तिला काय रोग येतो काय माहिती, भिक्कारड्यागत करायला लागते नुसती. मला तर राहूच वाटत नाही हिच्यासोबत. मला म्हणती तू जा, तू सांभाळणार आहे ना, मी जाते निघून. अरे काय, दोघं जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत ही पोरी पण आहेत व्यवस्थित. एकदा तू गेली मी राहिलो ना, तर काहीच नाही व्यवस्थित. सगळा विस्कटलेल्या खोरावड्यासारखा विषय मला समजतच नाही यार. समजून घ्या ना कमीत कमी. नाही तर मग अशी रूम चेक करा, अशी रूम, ती चांगली रूम सोडली आणि अशा रूममध्ये आली की जिथं पाणी नाही आहे. मला समजतच नाही यार. हिला जर सेल्फ ॲनालिसिस झालं तर ठीक नाही, तर लय अवघड आहे माझं आयुष्यात, आणि हिचं पण अवघड आहे प्रमाणाच्या बाहेर. सेल्फ ॲनालिसिस केला पाहिजे हिने. म्हणे मी 15,000 कमी बाहेर. अरे पोरीला जन्म दिलाय तू, पोरींना जन्म दिलेला आहे, पोरींना सांभाळावं लागणार आहे. आत्ताशी 8 महिन्याची पोरगी झाली आणि कामाला जायला लागली. अरे कसं काय कामाला जाणार? तू जा कामाला जायचं असेल तर. पोरी कुणाचा वेळ ठेवणार? मी पण कामाला जातो. मी ज्या टायमिंगला कामावून घरी येईन त्या टायमिंगला ठेव माझ्यापाशी, आणि बाकीच्या टायमिंगमध्ये जा कामाला तू. यायला, आणि तुम्हाला असं वाटत असेल इथून पैसे बिशे येतात, आम्हाला पैसे बिशे येत नाही इथून, समजलं का? तुम्हाला वाटत असेल हे असं करतात तसं करतात, काही नाही. आम्हाला पैसे अजिबात आत्तापर्यंत 1 रुपयासुद्धा आलेला नाही इथून, आणि येत असताना तर लय बरं झालं असतं. कमीत कमी प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह झाले असते.
दगड घेऊन आली होती मला उचलला. इथं इथं दगड आहे, दिसतो का इथं दगड बाहेर निघलेला आहे. दगड घेऊन माझ्या डोक्यात मारायला आली होती. काय सांगू आता तुम्हाला. केस धरली ह्या काय, ही फळकट मला फेकून मारलं. हाताला लागले माझ्या, इथं हाताला लागले. मग माझं काय चुकतं केस बिस धरलं. चिडवून दिल्या माणसाने टेम्परेचर हालतं माणसाचं. मला एवढंच म्हणायचं बा यार, सेल्फ ॲनालिसिस करावं त्यांनी समजावं. इथं या अशी केंड बिंड ही सगळी मोकळी पडून करू काय यार, मी कुठून आणू पाणी यार. हां कुठून आणू. हे घोर कलियुगाची पेक्षा पण बेकार अवस्था व्हायला लागली आता. मला नाही समजत यार. मग मी आता तर मला ते भीती वाटते यार, मी झोपलो बिपलो तर माझा जीव बिव नाही ह्यावर दगड टाकून. एवढी भीती वाटते मला तर हिची.